जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहेत तुम्ही? बऱ्याच आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला तर माहीतच आहे. आपण मस्तपैकी जाऊ तिथं खाऊमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण जिथं जायचं तिथं आपण खातो आणि खायच्या वस्तू आपण टाकायला आलो. तर आता आज काय बनवतो आपण घरगुती स्पेशल काय असणार आहे तर तुम्हाला नक्की दाखवतो. तर तुम्ही चला बघा काय काय स्पेशल तुम्हाला समजेलच काय काय नाही. चला स्टार्ट करू आपण काय ते. तर मित्रांनो ही आहे ती वांगी आणि वांगी आज भरणार आपण करणार आहे की भरलेली वांगी, हा स्पेशल भरलेली. तर मित्रांनो आज आपण आपल्यासाठी खास स्पेशल भरलेली वांगी करणार आहे. तर अशी वांगी चिरून घ्यायची पहिली, तसं देठ वगैरे त्याचा सगळं काढायचं मस्त आणि अशी साफ करून घ्यायची आणि अशी परत धुवायची पण ती वांगी याला. तर आता मसाल्याची तयारी चालू आहे. इकडं आहे आता खोबरं मस्त बिक वाळून ठेवलेलं होतं ते आता चिरून घ्यायला लागल्या. इकडं मस्त लसूण झालेला आहे, थोडा थोडा लसूण झालेला आहे. आता तर ते लसूण टाकायचं आणि करून घ्यायचं. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे खोबरं आणि खोबरं आता भाजल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वगैरे घेऊन आता मस्तपैकी आपण करणार आहे बारीक. तर मित्रांनो आता आम्ही घेतलेलं बारीक करून आणि मस्तपैकी कोथिंबीर दिसते, थोडीशी लसूण दिसतोय, सगळं आता आम्ही बारीक केलं आहे. नाही तर ही वांगं आपण करायचं भरायचं ह्याच्यामध्ये भरायचं. आता याच्यात काय काय टाकायचं? ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा, चटणी टाकायची, हां मीठ टाकायचं. शेंगदाण्याचा कूट याच्यात आहे का? शेंगदाण्याचा कूट आता किती चमचे टाकायचं? 2-3 चमचे. बर. बस झालं. आता काय टाकायचं? आता टाकायची चटणी. चटणी किती टाकायची? गावचा मसाला, गावाकडचा मसाला होय. काय काय असतं मसाल्यात आपल्या मसाल्यात सगळा गरम मसाला. गरम मसाल्यामध्ये काय काय? जिरं, मिरं, लवंग, दालचिनी, फूल, दगडफूल. बर बर. तिखट नको. तिखट आहे का जास्त? बर. मालवणी मसाला सारखा आहे ते आपला. असं आहे का? अरे कांदा, लसूण, खोबरं. सातारचं झणझणीत वांग बनवायचं आपल्याला, भरलेलं वांग आहे ना. आता हे काय? मीठ, चवीप्रमाणे मीठ ना. अजून काय? आता हळद पण टाकायची का? आता हळद टाकली. अजून जिरं मिरं येत नसतं बसताना का? अजून काय? आता काय नाही, आता पाणी थोडंसं टाकायचं आणि करून घ्यायचं. आता याला वल्ल करायचं का? करते ते तेलाने बी करते. तेलात बी होतं का हे? तेल टाकायचं, ओलं करायचं आणि भरायचं आणि नुसतं तेलातच शिजवायचं. तेलात शिजवायचं का? ते 4 दिवस वांगरा चालतं. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आधी. आता हे सगळं मिक्स ना. आता हे मिक्स केलंय बघा मित्रांनो सगळं. खोबरं, कोथिंबीर, लसूण, कांदाच म्हणते आपला मसाला. याच्यात आता पाणी. अजून काय काय? घट्ट करायचं का? थोडं पातळ? वांग्यात बसायसारखं का? तर मित्रांनो आता झालेलं आहे बघा सगळं मिक्स होऊन. आता हे ठेवलं एका जागेला करून. एक जीव करायचा याचा. त्याला हे करते. हां तर असं वांग्यात भरायचं. असं भरायचं का? मस्त पैकी भरलेलं वांग याला म्हणायचं का? ह्याला म्हणायचं असं भरलेलं वांग. बघू शकता मित्रांनो कसं भरलंय. 4 फोडी करायच्या एका वांग्याच्या आणि त्याच्यात भरायचं. तर आता अशी सगळी अशी वांगी आता भरून घ्यायची. आता अशी 2 झाली. किती वांगी येते? 1 किलो. अर्धा किलो वांगी येते बघा. घरगुती मस्तपैकी भरलेलं वांग है ना. भरलेलं वांग आहे. तुम्ही पण असं करून बघू शकता आणि खाऊ शकता काय करून. तशी आपली मग गावठी रेसिपी एकदम भारी बघा मित्रांनो. आता ही वांगी सगळी भरून घेऊया, त्यानंतर आपण लगेच भेटूया. तर बघू शकता मित्रांनो आता आपलं मस्तपैकी वांगी सगळी तुटल भरून झालेली ते काय सुद्धा नाही. 101 वांगी सगळी होती तेवढी भरून झाली ते मस्तपैकी. आणि आता आपण मस्तपैकी यांना फ्राय करायचं नाही तेलामध्ये टाकायचं आता मित्रांनो. तर आता आपण बघू तेलात टाकल्यानंतर त्यांना कसं दिसतंय कसं नाही.
मित्रांनो आता या भोगूला आपण मस्तपैकी ठेवलंय, कडेमध्ये नाही करत, नाही करत. भोगोला ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी इथं आपण आता हे ठेवलेलं आहे गॅस एवढा फुल आणि आता आपण यात टाकायचं तेल. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे तेल असलं कसलं आहे, तर हे खोबरं भाजलेलं तेल आहे, कारण आपण जे खोबरं भाजलेलं होतं ते उरलेलं तेल होतं ते टाकलंय. अजून एवढं तेल टाकलं बघा वरतून चांगलंवालं, कारण ते खोबरं भाजलेलं काळं तेल होतं ते टाकलंय. नाही तो कमेंट करून कोण बोलणार की असं खराब तेल टाकता का, तर घ्या समजून असलं तरी. आता काय टाकायचं, जिरं टाकायचं. आता जिरं टाकलं बघा मित्रांनो, तेल तर बाजू दे, तर आवाज आला ना. जिरं टाकलं, हळद टाकली, अजून एक्स्ट्रा हळद टाकली, हळद आणि जिरं टाकलं मित्रांनो. बघा आता वाजायला लागलं तेल, आता तेल जरा गरम झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं एक एक वांग सोडायचं. पहिलं वांग्याचं आगमन झालेलं आहे, दुसरं, तिसरं, असे भरपूर सगळे वांगे आता जाणार आहेत पाठोपाठ एक 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 एक. पाठोपाठ 101 वांगे सगळे वांगे आतमध्ये गेलेले आहेत. आईने अतिवेग प्रसन्न राजधानीसारखा एक्सप्रेस असा वेग करून सगळे वांगे टाकून घेतलेले आहेत भोगल्यात. त्याला आता उकळून द्यायचे, उकडायचे ना झाकून. आता मसाला जो उरलेला आहे तो आता टाकायचा आहे मित्रांनो. आता बघू शकता ते बघा, ते अशी आपल्या गावाकडच्या माणसाला येतं करायला, ते असं इथल्या माणसाला जमत नाही हो जास्त. ते कसं तेल खाली होतं ना, त्यामुळे ते खालची वरची खाली करायला लागते. ते तर चमच्यानं पळीनं हलवण्यापेक्षा हे असं दोन्ही साईडला पकडायचं, डुबुक करायचं. आता जो मसाला उरलेला होता तो मसाला वेगळा टाकायचा. याला बोलायचं की भरलेलं वांग म्हणजे खार वांग, बरोबर ना. खार वांग हे 2 ते 3 दिवस राहतं आरामात. बघा मित्रांनो मस्त डबल बघा मित्रांनो, आता डुबुक तर असे वांग्याला एक जीव करायचा, म्हणजे खालचं वरचं खाली वांगी घ्यायला लागते. कारण असेच केल्यानंतर ती वांग तेलामध्ये वर खाली होऊन. आता गॅस करायचा कमी, आता फुल होता गॅस एवढ्या उशीर, आता कमी होता. आता झाकून ठेवायचं याला थोडंफार. आता तिकडे थोडं इकडे तिकडे वांगी करून असते ती झाकून ठेवायचं, कारण ते मीठ टाकलं त्यामुळे आता याला पाणी सुटणार. आता ठेवलेलं झाकून किती मिनिटासाठी आहे, थोड्या वेळासाठी आता आपण झाकून ठेवलेलं मस्तपैकी. आता त्याच्यामध्ये वरती पाणी टाकायचं, म्हणजे ते थोडंसं पाणी असतं ते आपलं मस्तपैकी परत त्यालाच राहणार आहे. आता राहू द्यायला झाकून, भेटू परत उघडले. आज आपल्या घरी शेफ बनलेलं आहे आपली आई. आपल्या आईने सगळं हे केलेलं वांग्याचं सगळं कार्यक्रम. तर आपल्या आईसाठी एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा, बरोबर नाही. हां बघा मित्रांनो, आपल्या आईसाठी सगळ्यांनी करा बरं पटापट. खाऊन बघा. अशी रेसिपीमध्ये का, बरं बघा. आईचं म्हणणं आहे की तुम्ही बनवून सगळं आधी खाऊन बघा, त्याच्यानंतर तुम्ही विश्वास ठेवा. म्हणजे पहिले इस्तेमाल कीजिए फिर विश्वास कीजिए, अशी गत झालेली आहे. आईने सांगितलं पहिलं बनवून बघा, तुम्हाला आवडलं तर नक्की खावा, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता आपण केलेलं आहे ओपन मस्तपैकी, त्याचं म्हणजे असं उघडलंय ताट त्याच्यावरचं काढलं. आणि आता डबल अजून आपल्या जम्पिंग जपाक करायला लागल्या. शिजत आलंय का लागत आले खाली, मस्त आहे ना. तर मित्रांनो आता आपलं गॅस झालेला आहे चेंज. हा गॅस होता तर तो गॅस तिकडे झालेला आहे मस्त. आता इकडे आज आपण डबल ठेवलेला आहे. मित्रांनो आता आपण थोडं ओपन करतो. खाली बघा पाणी किती लागलंय मस्त. मिठाचं पाणी, आपण थोडं पाणी ओतलेलं नाही, एवढं पाणी लागलंय बघा. तर आता याला अजून डबल झाकून ठेवणार आहे. आता चेक केलं, अजून थोडं झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर थोडंसं वरचं उरलेलं पाणी असेल ते थोडं शितोडा म्हणजे खालनं थोडं लागलं नाही पाहिजे म्हणून थोडं पाणी टाकणार आहे. तर मित्रांनो आता चला आपण डायरेक्ट झाल्यानंतरच भेटू. मग मित्रांनो आपण घेतलेलं आहे वाढून मस्तपैकी वांग्याचं कालवण. आणि इकडे सगळे आता जेव्हा बसले ते सृष्टीनं घेतले अंड्याची भाजी, पप्पा बसलेत अंड्याची भाजी, आईनं बी घेतली अंड्याची भाजी, पण आपण घेतलंय वांग, कारण आपण खातोय वांग्याचं कालवण. आणि आता वांग्याचं कालवण तर झालेलं एकदम ओके. आणि आता आपण लगेच घेऊया मस्तपैकी भाकरी एक मस्तपैकी. आता बघा आपली भाकरी जी बनवलेली आईनं भाकरी घेतली, एक भाकरी, कांद्याच्या 2-3 फोडी, ही मस्तपैकी आपलं बनलं ताट. बघा बरं कसं आहे,
कसं बनलंय आपलं ताट काय का नाही. तर या मित्रांनो जेवायला आपल्याकडं मस्तपैकी. हा हा तर चला आपण आता जेऊया. तर मग मित्रांनो आता टेस्ट करून आपण सांगू कसं झालंय कसं नाही. एक नंबर बरं झालं ना. हां तर सिस्टम भारी झालं आमचं आता कालवण. आता आम्ही घेतो संपवून. त्यावर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या आईसाठी एक. काय कसं कालवण झालंय.